नमस्कार मित्रांनो, टूवर्ड्स अदर वर्ल्ड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। नुकतीच आपली शेगाव सिरीज संपली, तुम्ही ती पाहिली असेल। जर अजून नसेल पाहिली तर तुम्हाला लिंक दिसत असेल, एकदा अवश्य पहा। आज आपण पुण्याजवळील एका सुंदर अशा स्टेला भेट देणार आहोत। पुणे शहर आणि आजूबाजूचा परिसर हा नेहमीच भटकंतीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देतो। गड किल्ले, वॉटरफॉल, फोर्ट ट्रेक्स, प्राचीन व सुंदर मंदिरे अशी अनेक ठिकाणे आहेत। तर कधी डेली रुटीनचा कंटाळा आला तर या डोंगरदऱ्यांच्या मध्ये वसलेले स्टे असतातच। शहरांच्या जवळच पण अगदी आपल्या गावातल्या घरांसारखी फीलिंग देणारे, त्यामुळे हा वीकेंड आपण द नेटिव्ह प्लेस या ठिकाणी घालवणार आहोत। द नेटिव्ह प्लेस हे ठिकाण पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। जुन्या मुंबई पुणे हायवे लगत कामशेत पासून फक्त 12 किलोमीटरवर आहे। इथे येण्यासाठी रस्ता चांगल्या स्थितीत आहे। हायवे सोडल्यानंतर संपूर्ण रस्त्याला गद्दाट झाडी, डोंगर, पावसाळ्यात तर या डोंगरावरून धबधबे वाहत असतात। उक्सान लेकला वेढा मारून आपण पोहोचतो नेटिव्ह प्लेस या स्टेमध्ये। मेन गेट जवळच आपल्या स्वागताला दाट झाडी, रंगीबेरंगी फुलांची झाडे आहेत। आतमध्ये गेल्यानंतर सुंदर अशा दाट वेल आपले स्वागत करत असतो। मस्त अशा बोहो कलर्समध्ये रंगवलेल्या भिंती घराची सुंदरता अजूनच वाढवतात। नेटिव्ह प्लेसला पोहोचेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती। खूप भूक लागलेली आणि त्यात भर म्हणजे जेवणाचा मेन्यू। अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण। आजच्या मेन्यूमध्ये पुरणपोळी, गुळवणी, अळूवड्या, भात, बटाट्याची भाजी, डाळ असे अनेक पदार्थ होते। बफेट पद्धतीचे जेवण होते, तरी पण गरमागरम पुरणपोळ्या ताटात मिळत होत्या। पोटभर जेवल्यानंतर थोडा आराम केला आणि नंतर या फार्म स्टेच्या भटकंतीला निघालो। या घराच्या मागच्या बाजूस मोठे अंगण आहे। या अंगणात मोठा वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत काय मस्त झोप लागते। यासोबतच अंगणामध्ये विविध फळांची व फुलांची झाडे आहेत। त्यातील एका आवळ्याच्या झाडाला मस्त आवळे लागले होते। मस्त अशा फ्रेश आवळ्यांचा आस्वाद देखील आम्ही घेतला। ही सर्व झाडे येथील ओनर ॲस्ट्रिड यांनी लावलेली आहेत। रोज सकाळी त्या एक सेशन घेतात, त्यामध्ये आपल्याला या स्टे आणि त्याच्या झाडांच्या आवडीबद्दल माहिती देतात। या अंगणातून वाट काढत आपण पोहोचतो उक्सान लेकच्या काठी। खूपच सुंदर आणि शांत असा हा लेक संध्याकाळ घालवण्यासाठी फारच छान आहे। या ठिकाणी बोटिंग और स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज तर नाहीत, पण फॅमिली किंवा मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे। तळ्याकाठी अर्धा तास घालवून पुन्हा रूमवर आलो। वटवृक्षाखाली असणाऱ्या पारावर चहा पीत संध्याकाळ घालवली। आपल्या घरी परत येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट शब्दांमध्ये नाही सांगता येणार। तो अनुभव निसर्गाच्या सानिध्यात राहूनच घेता येऊ शकतो। रात्रीचे जेवण करून अंगणात लावलेल्या शेकोटीकडे गेलो। तिथे आलेल्या इतर लोकांसोबत गप्पा गोष्टी केल्या, त्यांचे ट्रॅव्हलिंगचे अनुभव ऐकले। रात्री मस्त झोप घेऊन सकाळी लवकर उठून एका छोट्याशा ट्रेकला गेलो। रिटर्न आल्यावर गरमागरम ब्रेकफास्टवर ताव मारला। आम्ही राहिलो होतो त्या रूमला मस्त अशी बाल्कनी होती। या बाल्कनीमधून लेकचा आणि समोरील गर्द झाडीचा व्ह्यू फारच छान होता। द नेटिव्ह प्लेस या ठिकाणी अगदी डॉर्मेटरीपासून ते फॅमिली रूमपर्यंत सर्व प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत। सर्व रूम्सचे रेट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील। यामध्ये स्टे सोबत सर्व मील्स म्हणजेच लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड असतात। तसेच ऑर्डरप्रमाणे इतर पदार्थ देखील बनवून दिले जातात। जर तुम्हाला अजून क्वेरीज असतील तर स्क्रीनवर दिसणाऱ्या साईटवरून त्यांना विचारू शकता। जर तुम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर अजूनच सुंदर। कामशेतच्या सभोवताली असणाऱ्या अजून प्लेस तुम्ही फिरू शकता। त्यामध्ये कामशेतमधील वॉटरफॉल्स तसेच शंकराचे प्राचीन मंदिर देखील आहे। नेटिव्ह प्लेस पासून 15 किलोमीटर अंतरावर असणारे हे मंदिर खूपच सुंदर असून मंदिराच्या बाजूने एक वॉटरफॉल आहे। मस्त खोल दरीचा व्ह्यू बघत आपण काही वेळ या ठिकाणी घालवू शकतो। अजून काही वेळ तुमच्याकडे असेल तर येथील धाकबहिरी केव्ह सुद्धा तुम्ही पाहू शकता। या मंदिरापासून ट्रेक तुम्हाला करावा लागतो। हा ट्रेक थोडा अवघड आहे, त्यामुळे गाईड सोबतच हा ट्रेक करावा। कामशेत हे तिथे असणाऱ्या डोंगर, दऱ्या, वॉटरफॉल्स, लेक, फार्म स्टेजसाठी प्रसिद्ध आहेच। परंतु हे गाव अजून एका गोष्टीसाठी नावलौकिक मिळवताना दिसत आहे, ते म्हणजे पॅराग्लायडिंग। जर तुम्हाला तुमचा वीकेंड ॲडव्हेंचरस बनवायचा असेल तर द नेटिव्ह प्लेस हे पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा ऑफर करतात। फ्लाय निर्वाणा यांच्या समवेत तुम्ही पॅराग्लायडिंगचं ट्रेनिंग घेऊ शकता किंवा एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी म्हणून देखील करू शकता।
संपूर्ण माहितीसाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तसेच त्यांचे इंस्टाग्राम चॅनल देखील डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहे. तर मित्रांनो, आपल्या स्टेकेशनचा ब्लॉग इथेच थांबवूया. तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. नेटिव्ह प्लेस आणि फ्लाय निर्वाणाची वेबसाईट आणि इंस्टाग्राम लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग.